वर्धा शहरामध्ये खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झालेले आहेत। खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत आहेत। प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे। तर वर्ध्यामध्ये सध्या खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतं आणि यामुळे वाहन चालक त्रस्त झालेले आहेत। या खड्ड्यांचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी। पावसाळा म्हटलं की रस्त्यांची दुरावस्था होते, मात्र या वर्धा शहराच्या पावडे चौक या परिसरामध्ये मोठमोठाले जे खड्डे आहेत ते खड्डे पडलेले आहे आणि त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात त्रास होतो। आपण एकंदरीत जर दृश्य बघितलं तर या ठिकाणी संपूर्ण पावडे चौक ते शिवाजी चौक जो बॅचलर रोड आहे त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणातले हे जे खड्डे आहेत ते खड्डे पडलेले आहे आणि त्यामुळे या ठिकाणी प्रचंड नागरिकांना या ठिकाणी गाडी येण्या जाण्यासाठी त्रास होतो। मात्र वारंवार नगरपालिकेकडे तक्रार करण्यात आली होती, मात्र अजूनपर्यंत यावर कोणतीही ठोस कारवाई किंवा या रस्त्याचं दुरुस्तीकरण झालेलं नाही। त्यामुळे अनेक नागरिक जे आहेत ते नागरिक त्रस्त झालेले आहेत। आपण एकंदरीत हा जो खड्डा आहे, हा खड्डा मोजण्याचा प्रयत्न करणार आहोत। G24 तासची टीम या रस्त्यावर आलेली आहे आणि शहराच्या पावडे चौक ते या संपूर्ण आर्वी नाका या रस्त्यावर हा एक खड्डा मोजण्याचा प्रयत्न करणार। जवळपास 3 फुटाचा खड्डा, अशाच पद्धतीचे 3 ते 3.5 फुटाचे खड्डे जे आहेत ते खड्डे या ठिकाणी बघा, हे या ठिकाणी अशा पद्धतीने हे संपूर्ण खड्डे पडलेले आहे आणि त्यामुळे या वाहतुकींना मोठ्या प्रमाणात त्रास होतो। अनेक अपघात जे आहे ते या ठिकाणी झालेले आहे, त्यामुळे संपूर्ण वर्धा खड्ड्यात गेली की काय असा सवाल उपस्थित होत आहे। कॅमेरामॅन निखिल शिरामे सोबत मी मिलिंद आंडे, G24 तास वर्धा।